हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा हिंदीचा तिसरा धडा योग्य चुनाव, जो कि पेज नंबर 5 और 6 वर आहे. तीसरा पाठ है योग्य चुनाव. बच्चों, आज हम कहानी सुनेंगे और वो कहानी है सुधा शर्मा जी ने लिखी हुई. जिस कहानी में एक राज्य था और राज्य में राजा मंगलसेन, उनके मंत्री जगत राम और कर्मवीर की. तो कहानी शुरू करें. हाँ मिस. राजा मंगलसेन के मंत्री जगत राम बूढ़े हो चुके थे. म्हणजे राजा मंगलसेन होता, त्याचा जो मंत्री होता ज्याचं नाव होतं जगतराम, तो आता म्हातारा होत चालला होता. उन्होंने राजा से स्वयं को सेवामुक्ति करने की विनंती की. मतलब उनको रिटायरमेंट चाहिए थी. हाँ सोहम, उनको सेवा मुक्ति चाहिए थी. राजा मंगलसेन ने कहा, आप पहले अपने जैसे सेवाभावी, परोपकारी और ईमानदार मंत्री का चुनाव कर लीजिए, तभी आपको सेवा मुक्त किया जा सकता है. म्हणजे राजाने मंत्रींना सांगितलं की तुम्ही रिटायर होण्याच्या अगोदर तुमच्यासारखा सेवाभावी. मुलांना मला सांगा, सेवाभावी म्हणजे काय? मनापासून सेवा करणारे. उपकारी म्हणजे काय सांगा बरं. दुसऱ्याचा नेहमी चांगला विचार करणारा. आणि इमानदार म्हणजे काय? इमानदार म्हणजे प्रामाणिक. बरोबर. ज्याला नवीन मंत्री हा सेवाभावी, परोपकारी आणि इमानदार हवा होता, जसे की आत्ताचे जे मंत्री आहेत जगतराम. तेव्हाच राजा सेवामुक्त करणार होते. जगतराम ने आदेश दिया, राज्य में ढिंडोरा पिटवा दो कि राज्य के नए मंत्री का चयन अगले गुरुवार को किया जाएगा. इस पद के इच्छुक 11 बजे दरबार में पहुँचे. ढिंडोरा पिटवा दो म्हणजे काय? ढिंडोरा याला हिंदीत म्हटलं जातं मुणादी किंवा डुग्गी. तुम्ही जुन्या पिक्चरांमध्ये बघितलं असेल की काही लोक येतात ज्यांच्या हातामध्ये डफली किंवा ढोल असतात आणि ते म्हणत असतात सुनो सुनो सुनो, आणि गावाला जी माहिती द्यायची असते ती देतात. त्याला म्हटलं जातं ढिंडोरा पिटवाणं. सरकारे गाव गाव ढिंडोरा पिटणे लगे. हरकारे म्हणजे काय? हरकारेंना हिंदीत दूत किंवा डाकी असं म्हटलं जातं. जे माणसं ढिंडोरा पिटवता म्हणजे जे माणसं माहिती पुरवतात त्यांना हरकारे असं म्हटलं जातं. चयन वाले दिन राज दरबार की ओर जाने वाले मार्ग पर सुबह से ही नवयुवकों की भीड़ लग गई थी. ज्याप्रमाणे गावात सांगितलं गेलं होतं की चुनाव होणार आहे, त्यासाठी सगळेजण राज दरबाराकडे जायला निघाले होते. सैकड़ों की संख्या में युवक दरबार की ओर जा रहे थे. इस रास्ते पर एक तरफ एक वृद्ध हताश सा बैठा था. उसकी बैलगाड़ी का एक पहिया रास्ते के किनारे कीचड़ में फंस गया था. मिस, कीचड़ म्हणजे काय? कीचड़ म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणतो चिखल, हिंदीत त्याला म्हटलं जातं चिपकणे वाली गिली मिट्टी. आता चयन वाले दिन म्हणजे ज्या दिवशी चुनाव होता त्या दिवशी सगळेजण जात होते, हे तर तुम्हाला समजलं. मग तिथे जात असताना रस्त्यावर बाजूला एक म्हातारी व्यक्ती हताश होऊन बसलेले होते. त्यांच्या बैलगाडीचं चाक हे चिखलात फसलेलं होतं. वृद्ध ने कई बार पहिया कीचड़ से निकालने की कोशिश की पर असफल रहा. म्हणजे त्यांनी खूप वेळा प्रयत्न केला पण चाक काही निघाले नाही. मंत्री पद के अनेक उम्मीदवारों ने राज दरबार जाते समय यह दृश्य देखा, पर किसी ने भी वृद्ध की सहायता नहीं की. ते जण जात होते पण कोणीच मदत केली नाही. हो, इतके जण मंत्रिपदाच्या निवडीसाठी जात होते तरी कोणीही त्यांची सहायता केली नाही. उम्मीदवार युवकों में एक था कर्मवीर. कर्मवीर निर्धन परिवार का एक प्रतिभाशाली नवयुवक था. मंत्रिपदासाठी एक कर्मवीर नावाचा युवक पण जात होता. तो एक प्रतिभाशाली युवक होता. वह तेजी से राज दरबार की ओर जा रहा था. उसी समय बैलगाड़ी वाला वृद्ध एक बार फिर पहिया कीचड़ से बाहर खींचने का प्रयास कर रहा था. यह दृश्य देखकर
दरबार पहुंचने की चिंता न करते हुए कर्मवीर सीधे कीचड़ में उतरा। लगाकर उसने बैलगाड़ी का पहिया कीचड़ से बाहर निकाला। तुम्हाला माहितीच होतं की तिथे वृद्ध व्यक्तीच्या गाडीचं चाक फसलेलं होतं। मिस कर्मवीराने चिखलात उतरून त्या बैलगाडीचं चाक काढलं. हो, इतरांसारखं त्यालाही निवडणुकीसाठी जायचं होतं. मंत्रिपदाची जरी निवडणूक होती तरी आधी वृद्धाची मदत त्याने केली। वृद्ध ने उसे ढेरों आशीर्वाद दिए, फिर इनाम में कुछ रुपए देने चाहे, पर करमवीर ने विनम्रता से मना कर दिया। चिखलात फसलेलं चाक काढून दिल्याबद्दल त्या वृद्ध व्यक्तीने कर्मवीराला खूप सारे आशीर्वाद दिले आणि त्यासोबत काही पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण कर्मवीराने विनम्रतेने ते पैसे नाकारले। देर हो जाने की आशंका से भागते दौड़ते कर्मवीर दरबार पहुंचा। वह हाँक रहा था। हाप राहता म्हणजे काय? घाई गडबडीत कर्मवीर जोरात आला, त्यामुळे त्याला दम लागला आणि दम लागल्याला हाफ राहता असे म्हणतात। उसके कपड़े कीचड़ से सने थे। सारे उम्मीदवार उसे देखकर हंसने लगे। तभी बैलगाड़ी वाला वृद्ध भी वहाँ पहुँचा। वह वृद्ध कोई और नहीं बल्कि स्वयं मंत्री जगतराम थे। सने थे म्हणजे काय? आपल्याला तर माहितीच आहे, त्या वृद्ध व्यक्तीचं चाक कर्मवीरने काढल्यामुळे चिखलाचा तो पूर्ण भरलेला होता। कपडे सणे थे म्हणजे चिखलाचे त्याचे कपडे भरलेले होते, म्हणून इतर जे उमेदवार आलेले होते ते सगळे त्याच्यावर हसत होते। पण तेवढ्यात तिकडनं तो वृद्ध व्यक्ती आला आणि ते वृद्ध व्यक्ती दुसरं कोणी नाही तर स्वतः मंत्री जगतराम होते। उन्होंने सारी घटना राजा को सुनाई। फिर जगतराम ने राजा से कहा, महाराज, कर्मवीर में वो सारे गुण हैं जो राज्य के मंत्री के लिए होने चाहिए। झालेली सगळी घटना राजाला मंत्री जगतराम यांनी सांगितली। असंही सांगितलं की कर्मवीर हा योग्य व्यक्ती आहे मंत्री बनण्यासाठी, त्याच्यात ते सगळे गुण आहेत की तो मंत्री बनू शकेल। सारी बातें जानकर राजा मंगलसेन बहुत प्रसन्न हुए। राजा मंगलसेन खूपच खुश झाला हे सगळं ऐकून। उन्होंने कहा, जो सामान्य आदमी की पीड़ा से दुखी होता है, उसे दूर करने का प्रयास करता है, वही राज्य के ऊंचे पद पर बैठने का अधिकारी होता है। जगतराम जी ने योग्य व्यक्ति का चुनाव किया है। अशा प्रकारे राजाने सांगितले की जगतरामजींनी योग्य व्यक्तीला निवडलं आहे। आज से कर्मवीर राज्य के नए मंत्री होंगे। खूप छान गोष्ट होती। आवडली ना सगळ्यांना? हो मिस। व्हिडिओ तुमच्या 5th स्टँडर्डच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।